श्री प्रकाश कलाप्पा आवाडे. श्री प्रकाश कलाप्पा आवाडे श्री प्रकाश कलाप्पा आवाडे यांचा जन्म इचलकरंजी येथे 15 मार्च 1953 झाला. इचलकरंजी तालुका हातकणंगले येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण FY BA पर्यंत झाले आहे. प्रकाश आवाडे यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. तसेच ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती किशोरी या आहेत आणि त्यांना एकूण 2 मुलगे व 1 मुलगी अशा आहे. त्यांचा व्यवसाय शेती व उद्योग असून ते 279 इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ते अनेक शिक्षण संस्था, सहकारी संस्था व औद्योगिक सहकारी संस्था त्यांनी स्थापन करून सर्व संस्थांच्या व्यवस्थापनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. स्नेहबंध सेवाभावी संस्था या संस्थेचे ते संस्थापक असून या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र करत असतात आणि ते त्यांचं ते काम चालू आहे. सुरू केलेले ते स्पर्धा परीक्षा केंद्र. त्यानंतर दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या सोसायटीचं ते व्हाईस चेअरमन असून या संस्थेमार्फत टेक्स्टाईल ऑफ इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट व 13 अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय त्यांनी सुरू केले. तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाची बालवाडी ते कनिष्ठ महाविद्यालय त्यांनी सुरू केले असून अनेक ठिकाणी पतसंस्था, दुग्ध संस्था तसेच कुक्कुटपालन सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या आहे. 20 वर्षापेक्षा अधिक काळ इचलकरंजी फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. राज्य शासनाच्या देवदासी समस्या सोडवण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाचे ते अध्यक्ष असून या समितीच्या माध्यमातून देवदासींना पेन्शन योजना त्यांनी सुरू केली आहे. कलाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे ते चेअरमन असून सल्यूट बँक आहे ती. तसेच इचलकरंजी नॅशनल फेडरेशन कोऑप शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेचे इथे संचालक आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई याचे माजी चेअरमन असून महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे चेअरमन आहेत. तर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी जिल्हा कोल्हापूरचे माजी चेअरमन ते असून इचलकरंजी पॉवरलूम मेगा कल्चर्स लिमिटेड इचलकरंजी याचे ते चेअरमन होते, माजी चेअरमन. त्यानंतर कलाप्पा आवाडे कोऑप इंडस्ट्रीज इस्टेट अँड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कचे ते चेअरमन होते. त्यानंतर तारदाळ तालुका हातकणंगले येथील इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कचे चेअरमन बरोबरच चेअरमन श्री लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत याचे चेअरमन आहेत हातकणंगलेची. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे ते माजी संचालक असून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचे ते माजी संचालक आहेत. तसे इचलकरंजी कोऑप स्पिनिंग मिल चे माजी संचालक तसेच कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी शैक्षणिक व सहकार व औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते माजी अध्यक्ष तसेच शैक्षणिक सहकार व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 2019 मध्ये कोलकाता येथे दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्लीतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. 1985 ते 90, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009 या वेळी महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते. तसेच जून 88 ते मार्च
1990 मध्ये सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. तसेच ऑक्टोबर 1999 ते जुलै 2002 वस्त्रोद्योग व आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री होते. जुलै 2002 ते जुलै 2004 वस्त्रोद्योग खात्याचे राज्यमंत्री व जुलै 2004 ते ऑक्टोबर 2004 वस्त्रोद्योग व माजी सैनिकांचे कल्याण खात्याचे मंत्री होते. आणि 2019 मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर एक परत निवड झालेली आहे. त्यांना वाचन व खेळाचा अत्यंत चांगला छंद आहे. ते 1334 सिंधुकला, आवाडेनगर, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे राहतात. आता यावेळेस जे प्रकाश कलप्पा आवाडे हे जे अपक्ष म्हणून निवडून आलेले त्यांना 1,16,886 मतं मिळाली. कारण एकूण मतदान झालं 2,12,071 पैकी 1,16,886 मतं त्यांना मिळाली. त्यानंतर सुरेश हळवणकर हे भारतीय जनता पक्षाचे होते, त्यांना 67,076 मतं मिळाली फक्त. त्यानंतर श्री राहुल खंजिरे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते, त्यांना 7,262 मतं मिळाली. आणि श्री शशिकांत आमने वंचित बहुजन आघाडीचे होते, त्यांना 3,693 मतं मिळाली आणि नोटाला 1,513 इतकी मतं मिळाली. तर एक फार मोठ्या मताधिक्याने ते या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आणि त्यांचं जे कार्य आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपक्ष असूनही लोकांचं जे त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते जे निवडून आले ते खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. कारण त्यांचे जे वडील कलप्पा नावाडे जे होते तर त्यांची ही मुलाखत आमदार निवासामध्ये आम्ही त्यावेळेस घेतलेली होती. म्हणजे त्यांचाही तो भाग आहे. कलप्पांना हा नुकतेच त्यावेळेस आमदार झाले होते आणि मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये आकाशवाणी च्या जवळ असलेल्या विधानसभेच्या आमदार निवासामध्ये आम्ही होतो. त्यानंतर त्यावेळेस साधारण 1980, 1978, 77च्या दरम्यानची ती घटना आहे. तर हे प्रकाशांना आवडले. प्रकाश कलप्पा आवाडे यांना आता परत मतदार किती संख्येने निवडून देणार आणि मताधिक्य किती देणार याविषयीचे आपण यावेळेस जास्तीत जास्त कॉमेंट करा. आणि आमचा हा जो ATM न्यू वर्ल्ड चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त बघून कॉमेंट करून एक कशा पद्धती या कलप्पांना आपल्या प्रकाशांना आवाडे यांना किती मताधिक्य मिळेल याचे कॉमेंट करा. आमच्या या न्यू वर्ल्ड चॅनलला ATM न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त चॅनल बघून लाईकही करा.